युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार विमानात बसलेच नाही. अजित पवार विमानात बसले नाही. अजित पवार जिवंत आहे. अजित पवार बारामतीच्या बंगल्यावर आहे. अजित पवार जिवंत आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला माहितच असेल, सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होऊन राहिले आहे व्हिडिओ अजित पवार साहेबांवर. अजित पवार विमानात बसलेच नाही ह्या पद्धतीचे पण व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेले आहे. अजित पवार जिवंत आहे का? मग त्यांना दाबून ठेवलं असेल का? खरंच अजित आता जिवंत आहे? मग कुठं आहे, काय आहे? खरंच येणार का? कधी येणार? काय येणार? कोणाला माहित आहे? शरद पवारला माहित आहे का सुनित्रा पवारला माहित आहे? कोणाला माहित असेल अजित जिवंत आहे? अजित दादा खरंच जिवंत आहे का? 28 जानेवारी 2026 ला अजित दादांचा घात होतो. पण अजित दादाचा घात तर होतो, प्रचंड पुरा जगाला माहित झाला आहे. पण अजित दादा विमानात बसलेले फुटेज, तिथले व्हिडिओ म्हटला कुठलेही नाही आपल्यापाशी. अजित दादांचा ठोक सबूत विमानात बसलेला कुठलाही नाही. अजित दादा कोण्या विमानात बसले? VSR कंपनीच्या विमानात बसले हे दाखवलेलं आहे. पण अजित दादा बसताना व्हिडिओ दाखवला का? CCTV फुटेज का दाखवले नाही? का डिलीट मारले? कोण मारले असेल? देवगिरी मधून निघत असताना तिथले व्हिडिओ नाही आपल्यापाशी, CCTV फुटेज नाही. त्या कारणामुळे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले असेल का? त्या कारणामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात एकच निर्माण असेल का अजित दादा जिवंत आहे, अजित दादा कुठंतरी आहे, अजित दादाला लपून ठेवलं असेल, अजित पवार जिवंत आहे आणि लवकरात लवकर येणार. बरोबर नाही का? अजित पवार जिवंत आहे तर मग आतापर्यंत आले का नाही? खरंच जिवंत आहे का? याच्या मागचं कारण काय आहे? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल का होऊन राहिले? कारण अजित दादा खरंच जिवंत आहे का? अजित दादा जिवंत आहे तर मग काय येऊन राहिले नाही? ते काय येऊन राहिले नाही? का वाट पाहून राहिले? महाराष्ट्रातल्या जनतेला अजितदादाची गरज आहे, काय येऊन राहिले नाही? का सुनित्रा पवारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी अजितदादांना नाटक केलं? का कोण काहीतरी किडनॅपिंग केली अजितदादांची? का देवगिरी मधूनच अजितदादाला उचलवलं? का अजितदादा देवगिरी मधून निघालेच नाही, विमानात बसलेच नाही आणि ते बारामतीचं जे विमान ब्लास्ट झालं ते अजितदादा होईच नाही? असा प्रश्न निर्माण होतो. बरोबर नाही का? जे बारामतीला 28 जानेवारी 2026 ला विमान ब्लास्ट झालं ते अजित पवारचं होईच नाही. नेमकं सोशल मीडियावर चाललं काय? कमेंट व्हिडिओ एवढे व्हायरल होऊन राहिलेले आहे की अजित पवार जिवंत आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. खरंच अजित पवार जिवंत असेल का? असेल तर कुठं असेल? का बाहेर देशामध्ये अजित पवारला पाठवलं असेल? त्याच्या माग कारण काय आहे? शरद पवारने पाठवलं का? का शरद पवारचा प्लॅनिंग आहे हा? का सुनित्रा पवारला माहित आहे का अजित पवार जिवंत आहे? शरद पवारनं प्लॅनिंग ना अजित दादाला बाहेर देशात पाठवलं असेल का? हा प्रश्न अजूनही जनतेच्या मनात निर्माण होतो की अजित दादाचा घातही होऊन, त्यांचा विमाना ब्लास्टही होऊन, तरीही अजित दादांच्या बाबतीत सुनित्रा पवार म्हणा, आपले शरद पवार का बोलत नाही? का नेमकं चुप्पी राहण्याचं कारण काय? हा तर प्रश्न निर्माण होतेच ना. मग कारण काय आहे? अजित दादा खरंच जिवंत असेल का? असेल तर कुठं असेल? काय असेल? कारण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की अजित पवार जिवंत आहे तर आहे कुठं? आहे तर येईन कधी? का शिवाजी द बॉस पिक्चर आहे त्यासारखं येणार? कारण अजित दादांचा जो घात झाला हा 28 जानेवारी 2026 ला झाला. पण CID CBI ही चौकशी करत आहे. त्यांनी अद्यापही त्यांना असं वाटलं नाही की अजितदादा जिवंत आहे म्हणून. अद्यापही काही प्रूफ आला नाही आणि कशावरून म्हणायचं की अजितदादा जिवंत आहे? CBI CID महाराष्ट्रातील CBI CID एवढे चौकशी करून राहिलेला आहे अजित पवार वरती, तरीही त्यांना कुठलाही ठोस सबूत सापडलेला नाही. मग काय म्हणाल तुम्ही? खरंच अजितदादा जिवंत आहे का? मग अजितदादा जिवंत आहे तर कुठं आहे? काय आहे? हा प्रश्न मन निर्माण होतो काळजामध्ये.
प्रश्न निर्माण तर होतोच, पण जेव्हा अजित पवार बद्दल माहिती मिळते की अजितदादाचा घात हा विमान ब्लास्टने झाला, तर जेव्हा अश्रूच्या धारा निवारण होतात, अश्रूच्या धारा डोळ्यातून पडतात. नेमकं काय चालू आपल्या महाराष्ट्रामध्ये, नेमकं काय आहे, ह्या राजकारण आहे की काय आहे, नेमकं कारण काय आहे? अजितदादाचा खरंच घात झाला की अपघात झाला का खरंच जिवंत आहे, काय आहे हा प्रश्न निर्माण होतो. पण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले आहे. त्या व्हिडिओमध्ये तथ्य असं आहे की नवीन व्हिडिओ नाही, ती जुनी आहे. जुन्या व्हिडिओला नवीन पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करून एडिटिंग करून त्यांना आवाज देऊन त्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि भ्रमित करण्याचं कारस्थान चालू आहे सोशल मीडियावर. वाटत नाही का तुम्हाला अजित पवार जिवंत नाही असं वाटत नाही का तुम्हाला? का जिवंत आहे असं वाटते? सोशल मीडियावर भ्रमित करण्याचं कारस्थान चालू आहे. अजित पवार जिवंत नाही, अजित पवार जिवंत नाही, अजित पवार जिवंत नाही. अजित पवार जिवंत राहिले असते तर आतापर्यंत आले का नाही महाराष्ट्रात? एवढा महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार होऊन राहिलेला आहे, एवढा महाराष्ट्रामध्ये एवढा आतंक फैलेला आहे, तरीही अजित पवार मग काय मुकुर पाहत असेल का टिकून? काय वाटतं तुम्हाला? अजित दादा खरंच जिवंत असेल का? त्यांना किडनॅप केलं का? अजित पवार कधी सीमादान बसले नाही का BSR कंपनीच्या? काय वाटतं नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा खरंच अजित पवार जिवंत आहे का त्यांची डेथ झाली का, त्यांना किडनॅप केलं का? हे जे सोशल मीडियावर व्हायरल होऊन राहिलेले आहे हे खरे आहे की खोटे आहे? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.